नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर नुकतीच तलाठीची जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि खूप मोठी सुवर्ण संधी आहे. एक तब्बल 1539 जागांसाठी जाहिरात आहे. तर सुवर्ण संधी यासाठी कारण की तलाठीच्या जाहिरात या रेग्युलर बेसिसवर किंवा प्रत्येक वर्षी निघत नाहीत. या काही कालांतराने निघत असतात. तर नक्कीच आपण याचा फायदा घेतला पाहिजे. याआधी ही एक्झाम 2023 मध्ये झाली होती आणि त्यानंतर आता 2026 मध्ये ही एक्झाम होणार आहे. तर 3 वर्षानंतर ही एक्झाम होत आहे. तर या एक्झाममध्ये काही एक्झाम पॅटर्न चेंज म्हणजे काही सिलेबस चेंज झाला आहे, एक्झाम पॅटर्न चेंज झाला आहे. लास्ट टाइम जशी एक्झाम झाली होती तशी या प्रकारे होणार नाहीये. तर काय तो चेंजेस आहे तो आपण जाणून घेऊयात आजच्या सेशनमध्ये. चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SB MPSC अकॅडमी. चॅनल आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 2023 मध्ये जेव्हा ही एक्झाम झाली होती ती ऑनलाईन पद्धतीने झाली होती. यामध्ये एकच पेपर होता 200 मार्कांसाठी. 100 क्वेश्चन होते. एक क्वेश्चन 2 मार्क कॅरी करत होता. मेनली 4 सेक्शन होते. मराठी, इंग्लिश, GS आणि बुद्धिमापन चाचणी, गणित. तर हे 4 सेक्शनमध्ये ही एक्झाम 100 क्वेश्चनमध्ये ही कंडक्ट झाली होती किंवा तसा हा पॅटर्न होता. पण यावर्षी पॅटर्न हा चेंज झालेला आहे कारण की तलाठीची एक्झाम ही MPSCच्या ग्रुप सी मध्ये मर्ज झाली आहे. तर साहजिक आहे MPSCचे रूल्स अँड रेग्युलेशन आता ह्याला लागू होतील. तर MPSCचे रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे एक्झाम आता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होईल. तर 2 टप्प्यांमधून तुम्हाला आता यामधून जावं लागेल. एक म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरी म्हणजे मुख्य परीक्षा. तर पूर्व परीक्षा ही तुमची क्वालिफाईंग असेल, ज्याचे मार्क्स तुमचे फायनलमध्ये कन्सिडर नाही होणार किंवा कॅरी फॉरवर्ड ते होणार नाही. फक्त मेन्सच्याच मार्क्सवर तुमचं मेरिट लागेल. तर पूर्व परीक्षा ही तुम्हाला पास करावी लागेल, ज्याला आपण चाळणी परीक्षा पण म्हणतो. एक मोठा फिल्टर लागला जातो पूर्व परीक्षामध्ये आणि त्यानंतर तुम्ही अपिअर होता मेन्ससाठी. तर पूर्व परीक्षा ही तुमची असणार आहे ऑफलाईन मोडमध्ये आणि यामध्ये 100 क्वेश्चन आहेत 100 मार्कांसाठी. टोटल 8 सब्जेक्ट आहेत. तर 8 सब्जेक्टसाठी काय काय सिलेबस आहे तो आपण पाहून घेऊयात. तर पहिला आहे तुमचा इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. नेक्स्ट आहे भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा लेखापरीक्षण इत्यादी. नेक्स्ट आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. नेक्स्ट आहे पॉलिटी. तर पॉलिटीमध्ये तुमच्या बेसिकली राज्यघटना कशी तयार झाली, मूलभूत कर्तव्य, त्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मार्गदर्शक कर्तव्ये, मूलभूत कर्तव्ये. नेक्स्ट आहे केंद्र राज्य संबंध, ग्रामपंचायत. तर हे तुमचे सब टॉपिक यामध्ये येतात. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये तुमचं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र. नेक्स्ट आहे अंकगणित, ॲप्टिट्यूड, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. नेक्स्ट आहे बुद्धिमापन चाचणी, मेंटल ॲबिलिटी. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी क्वेश्चन आहेत. तर यामध्ये मोस्टली सिलॉलिझम, नातेसंबंध, अल्फाबेटिकल न्यूमरिकल सिरीज, त्यानंतर तुम्हाला त्रिकोण, चौकोन किती आहेत एक डायग्राम दिली जाईल. त्यामध्ये तुम्हाला संख्या मोजावी लागेल या वेगवेगळ्या कोणाची. तर अशा प्रकारे हा पूर्व परीक्षेचा सिलेबस होता. तर 5 ऑगस्ट ही शेवटची डेट आहे एक्झाम फिल करण्यासाठी आणि पूर्व परीक्षा तुमची होणार आहे 25 ऑक्टोबरला. तर एक टोटल 3 महिने आहेत तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी. तर पूर्व परीक्षा त्या 3 महिन्यामध्ये तुमचे हे 8 सब्जेक्ट हे आरामात कव्हर होऊन जातील. त्याबद्दल म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त एक व्यवस्थित डिरेक्शननी अभ्यास करावा लागेल आणि यामध्ये जर तुम्हाला मेंटरशिपची गरज पडली तर आपण मेंटरशिप पण प्रोव्हाइड करतो 7999 मध्ये. याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे किंवा डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर पूर्व परीक्षेचं काय मार्क डिस्ट्रीब्युशन असेल तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. इतिहास तुमचं येईल 10 मार्क्ससाठी. त्यानंतर भूगोल 10, राज्यशास्त्र 15, अर्थशास्त्र 15, सामान्य विज्ञान 15, चालू घडामोडी 15 आणि गणित व बुद्धिमत्ता चाचणी 15. तर सगळ्यात हाय वेटेजवर आहे तो म्हणजे गणित व बुद्धिमत्ता चाचणी. तर याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण हा गेम चेंजर सब्जेक्ट असतो. त्यानंतर राज्यशास्त्र स्कोरिंग आहे, भूगोल स्कोरिंग आहे, इकॉनॉमिक स्कोरिंग आहे. तर यामध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला एक व्यवस्थित प्लॅनिंगनुसार तर तुम्ही आरामात पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्लिअर करू शकता. नेक्स्ट आपण बघूयात मुख्य परीक्षेचा सिलेबस. तर मुख्य परीक्षा ही तुमची होणार आहे 28
सॉरी 27, एक मिनिट, मुख्य परीक्षा ही तुमची होणार आहे 27 डिसेंबरला. तर 27 डिसेंबरला मुख्य परीक्षा होणार आहे. तर मुख्य परीक्षा ही 2 पेपर यामध्ये असतील. एक पहिला पेपर असेल तुमचा मराठी इंग्लिश म्हणजे लँग्वेजचा पेपर आणि दुसरा असणार आहे तुमचा जीएसचा पेपर. तर प्रश्न संख्या 50-50 दोघांमध्ये असतील. गुण 100-100 असतील. दर्जा हा तुमचा 12वी आणि मराठीसाठी 12वी आणि इंग्लिशसाठी पदवीचा असेल. त्यानंतर कालावधी हा 1 तासाचा असेल आणि एमसीक्यू पॅटर्नमध्ये एक्झाम असेल. त्यानंतर जीएसचा पेपर म्हणजे जो आफ्टरनूनचा पेपर होईल त्यामध्ये 100 क्वेश्चन असतील 200 मार्कांसाठी आणि पदवीचा दर्जा असणार आहे आणि तुम्हाला दोन्ही माध्यम असतील याच्यामध्ये. मराठीमध्ये पण क्वेश्चन असेल आणि इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन असेल. तर टोटल ही अशी 400 मार्कांसाठी तुमची मेन्स होणार आहे आणि यामध्ये तुमचं फायनल मेरिट लागलं जाईल. तर या मेन्समध्ये काय काय सब टॉपिक असतील, कोणते कोणते, तर त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. तर पहिला आहे मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उत्तरावर प्रश्नांची उत्तरे. इंग्लिशमध्ये सेम आहे, कॉपी पेस्ट, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. नेक्स्ट हा तुमचा मॉर्निंगचा पेपर असेल लँग्वेजचा. त्यानंतर तुम्हाला गॅप दिला जाईल मध्ये 3 तासांचा आणि त्यानंतर तुमचा दुसरा पेपर होईल तो म्हणजे सामान्य क्षमता चाचणी जीएसचा पेपर. आणि यामध्ये पहिला आहे सब्जेक्ट आहे तो म्हणजे सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो यासाठी आहे. तर यामध्ये तुम्हाला असणार आहेत 10 क्वेश्चन. त्यानंतर चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील यामध्ये पण तुम्हाला 10 क्वेश्चन आहेत. त्यानंतर अंकगणित व सांख्यिकी यामध्ये तुम्हाला आहेत 12 क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आहे माहितीचा अधिनियम 2005. त्यानंतर व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2025 हे 2 कायदे आहेत. तर हे तुम्हाला टोटल 3 मार्कांसाठी किंवा 3 प्रश्न येतील तुमचे येतील इथे. नेक्स्ट आहे पॉलिटीमध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. तर यामध्ये सब टॉपिक जे आहेत ते घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, त्यानंतर ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य, त्यांचे अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, मग त्यामध्ये विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, कार्य, कर्तव्य, विधी समिती इत्यादी. तर तुमचे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत टोटल 15. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती 1885 पासून 1947 पर्यंत, महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारणांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. आणि हिस्ट्रीसाठी तुमचे क्वेश्चन आहेत 10. नेक्स्ट आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल भूगोल. मुख्य प्राकृतिक विभाग हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, त्यामध्ये आहे वने व खनिजे, मानव व सामाजिक भूगोल, लोकसंख्येचे स्थलांतर व त्यांचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. यामध्येच पर्यावरण पण आहे. मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण, विशेषतः वन संरक्षण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना, संस्था इत्यादी. जिओग्राफीसाठी येतील 10 क्वेश्चन. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यामध्ये आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी. त्यानंतर आहे दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपाययोजन. नेक्स्ट आहे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच कम्प्युटरचा अभ्यास यामध्ये येईल. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था. यामध्ये आहे समग्रलक्षी अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल.
नेक्स्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधार. त्यानंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्थेचे तुमचे आहेत टोटल 10 क्वेश्चन आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुमचे येणार 20 क्वेश्चन. तर हे असं एक क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन होतं. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क कॅरी करेल. टोटल 200 मार्क आणि पहिला पेपर आहे तो 200 मार्क, 400 मार्कांसाठी ही एक्झाम होईल. तर यामध्ये जे कॉमन सब्जेक्ट आहेत ते म्हणजे अर्थव्यवस्था तुम्हाला पूर्वसाठी पण तुम्ही वाचणार आहात. त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये हे जे पहिले ड पर्यंत आहे ते पण कॉमन आहेत. हे तुम्हाला मेन्ससाठी नंतर एक्स्ट्रा करावे लागतील. त्यानंतर पॉलिटी पण सेम आहे. पूर्व परीक्षेला जे आहेत तेच मेन्सला आहे. त्यानंतर इतिहास पण सेम आहे. भूगोल पण सेम आहे. फक्त पर्यावरणचे काही टॉपिक्स हे तुमचे मेन्ससाठी ॲड होतील. त्यानंतर अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, चालू घडामोडी या गोष्टी पण सेम आहेत. या पण तुम्हाला पूर्व परीक्षेला आहेच. फक्त तुमचा माहितीचा अधिकार हे जे 3 क्वेश्चन आहेत हे फक्त ॲडिशनली मेन्समध्ये होतील. आणि जो पहिला पेपर आहे, जो मराठी इंग्लिशचा आहे, हा पूर्णतः म्हणजे तुम्हाला मेन्ससाठी पूर्ण म्हणजे प्रिपेअर करावा लागेल. तर सगळ्यात जास्त म्हणजे हाय स्कोरिंग पण हाच असतो. तर ह्याच्यावर जेवढं म्हणजे तुम्ही एफर्ट्स घ्याल तेवढे तुम्हाला मार्क्स चांगले येतील आणि ह्याच्यात एक तुम्हाला नॉमिनल मार्क्स जरी आले तरी तुम्ही कट ऑफमध्ये बसून जाल. तर अशा प्रकारे पूर्व आणि मुख्यचा एक सिलेबस किंवा ओव्हरव्ह्यू होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. थँक यू.